हे माहित नव्हता। वर्षात मी 3 कोटी रुपये कमवून मोकळा आला असतो, पण नाही का आपण या बाळक्याने आपल्याला देव म्हणून दिले, त्याच्यावर अजून आपल्याला देणार। नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचा बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत ही केवळ एक खेळ किंवा परंपरा नाही, तर शेतकऱ्यांच्या भावनांचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे। प्रत्येक गावात गाडा मालक आपल्या जोडीवर जीव ओवाळून टाकतो। अशा या परंपरेत गेल्या काही वर्षात सर्वाधिक गाजलेलं नाव म्हणजे बकासूर। या गाडीभोवती निर्माण झालेला नाद, त्याची लोकप्रियता आणि चाहत्यांना ओढा हे सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चेत आहे। एका वर्षासाठी तब्बल 3 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याचं सोशल मीडियावर चर्चेत आहे। मात्र गाडीचा मालक ठामपणे म्हणाला, बकासूर विकत नाही, कारण तो फक्त गाडी नाही तर माझा जीव आहे। या निर्णयाने त्यांना खरा शेतकरी अशी उपाधी मिळाली। पैशांच्या मोहाला न जुमानता आपल्या गाडीशी असलेलं नातं जपणं खरी बैलगाडा शौकीनांची ओळख असल्याचं चाहते सांगतात। इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक यासारख्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बकासूर 6300 ट्रेंडिंग आहे। नांद बकासूरचा, बकासूर 6300, बैलगाडा जीव की प्राण, बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची परंपरा, 3 फेऱ्यांचा बेताज बादशाह, देव आहे तो, त्याला किंमत नसते, महादेवाचा नंदी, अशा भावनिक प्रतिक्रिया मिळत आहेत। एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, नागपूरवरून आम्ही बघतो, पण आमची ओळख बकासूरमुळे झाली। 3 कोटींना विकला नाही, यामुळे आमच्यासाठी तो देव झाला। अशा हजारो पोस्ट बकासूर आज गावोगावी चर्चेचा विषय ठरला आहे। 3 फेऱ्यांचा बेताज बादशाह, बकॅडॉन अशा टायटल्सनी गाडीला वेगळी ओळख निर्माण दिली। मैदानात बकासूरची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी उत्सवच। चाहते किंग इज बॅक अशा कमेंट करताना दिसतात। निकालाचा बादशाह, वेगाचा शेवट, सर्जा आणि बकासूरचा नाद अशा वाक्यांनी मैदानात आणि सोशल मीडियावरही हाईप तयार केली आहे। गाडीला फक्त मशीन म्हणून न पाहता अनेक चाहते त्याला देव, राजा, भावाभावाचा साथ अशा शब्दांनी गौरवतात। देव आहे तो, त्याला किंमत नसते कधी। ही प्रतिक्रिया सांगते की पैशापेक्षा नाते आणि भावना जास्त मौल्यवान आहेत। एक पोस्टमध्ये लिहिलं होतं, बकासूर आमच्या रक्तात आहे, नाद हा आमच्या जीवापलीकडचा आहे। चाहते सतत विचारत असतात, लवकरच रिप्लाय भेटणार का? 8500 बकासूरची एंट्री कधी होणार? या चर्चा चाहत्यांना अधिकच उत्सुक करतात। लवकरच कमबॅक, किंग इज ऑलवेज किंग अशा कमेंटमुळे पुढच्या मैदानामध्ये बकासूरची एंट्री हा एक मोठा इव्हेंट ठरणार हे निश्चित आहे। एका गाडीभोवती एवढा मोठा नाद निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीचा इतिहासात दुर्मिळ आहे। बकासूर 6300 फक्त एक गाडी राहिली नाही, तर तो लोकांचा अभिमान, शेतकऱ्यांचा जीव आणि चाहत्यांचा देव बनला आहे। मैदानावरचे धाव, सोशल मीडियावरील ट्रेंडिंग हॅशटॅग आणि पैशाला न जुमानणारा मालक या सगळ्यांपुढे बकासूर 6300 हे नाव आज प्रत्येकाच्या ओठावर आहे। एक मात्र नक्की, बकासूरचा नाद हा फक्त आजचा नाही, तर पुढील अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतीत घुमत राहणार आहे।